म्हणून समजला जातोय. तर पवन एक आपल्या नॉन स्ट्राईकला उभा होता. बॅटची एज लागले. साहिल सुतारचा झेल ड्रॉप झाला. एक धाव घेतले आणि एका धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. मोठा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडू 40 ते 45 धावा धावफलकावर लावायला लागतील. कारण वावे चिंचाटवाडी विरोधात जय गणेश पोसरे संघ एक कडवी झुंज आपल्याला नक्कीच इथे आपण पाहतोय. पुढचा चेंडू होता. रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न होता पवनचा, पण एक धाव घेण्यात यश आले. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. ते वावे चिंचाटवाडी विरोधात जय गणेश पोसरे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वावे चिंचाटवाडी विरोधात जय गणेश पोसरे. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो कल्पेश पवार, मीडियम फास्टर, ज्यांनी आपल्या नावाचा, आपल्या संघामध्ये नावाचा डंका वाजवलाय. तो कल्पेश पवार पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागले. रवींद्र सकपाळ चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाचा धावसंख्येचा मात्र बदल होतोय. 1ने वाढते. आमचे साथी स्कोरर सांगतायत दिलीपजी उतेकर सर 3 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सलामीची जोडी अजून मैदानात. पवन आणि साहिल एक कडवी झुंज. पवन विरोधात कल्पेश पवार. हाय व्होल्टेजचा सामना आहे. पुढचा चेंडू, पुलटा चेंडू होता. मोठा समाचार घेतलाय. चेंडूला फेकलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला गडी बाद होतोय. पवनला माघारी परतावले डीजे. कारण असं वाटलं होतं की पवन एक मात्र हल्लाबोल करणार. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉंगअपच्या दिशेने फटका मारलाय, पण क्षेत्ररक्षक मात्र अव्वल दर्जाचं मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय ते वावे चिंचाटवाडी या संघाने. आणि फलंदाजाला विनंती आहे आपण लवकरात लवकर या. नवीन आलेला फलंदाज गणेश, कारण पवनला माघारी परतावले. नवीन आलेला तो गणेश आहे आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो साहिल सुतार आहे. कारण धाव्या जमाव्या लागतील, धाव्या माराव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. कारण मोठा सामना आहे. वावे चिंचाटवाडी विरोधात जय गणेश पोसरे. पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी. 3 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. आणि कालभैरव चषक 2026चा थरार आपण नक्कीच अनुभवतोय. पर्व दुसरेमध्ये. पुढचा चेंडू कल्पेश पवार पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चेंडूला सन्मान दिलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडू समोर येतोय. 2 धावा घेण्यात माहीर होतोय आणि या 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 5 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मला वाटतं प्रेक्षक वर्गाचे मात्र या सामन्यावरती नक्कीच नजरा असतील. एक साईडला येतो पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी. मोठा सामना आहे. पहिले षटक प्रगतीपथावर 5 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा कल्पेश पवार. चांगला फटका मारलाय पॉईंटच्या दिशेने. आदित्य येतोय तिथे. असं वाटलं होतं जर अचूक फेक झाली असती तर नक्कीच मला वाटतं धावबाद करण्यात यश आलं असतं. पण पंचांचा मात्र इशारा आलाय. या पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा डीजे. 6 धावा डीजे.
अनुभवतोय, कारण आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. आपल्या मुंबई शहरी भागात लोक कारण मोबाईलवरती असू द्या घरून आनंद लुटतायत या सामन्याचा. आणि प्रेक्षक वर्गांचं मात्र तिथं भरपूर इथे कॉल येत आहेत, कारण पोसरे संघासाठी शुभेच्छा आल्यात, वावे चिंचाटवाडी संघाकडून शुभेच्छा आल्यात, कारण आपल्या 15 गावातील हे दोन्ही नावाजलेले दोन्ही संघ आहेत. तर चला लवकर फार मीटिंग करू नका. असा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस हा गोड झाला पाहिजे. सर्व सामने संपल्यानंतर आपल्याला लगेच इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथं पार पाडण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंच रुपेश तांदे आणि नितीन मोरे मुसाडगावचे सुपुत्र आहेत, एक ज्येष्ठ खेळाडू, आपल्या 15 गावातील नावाजलेले आणि क्रिकेटचा फार मोठा त्यांना दांडगा अनुभव असलेले हे पंच दोन्ही आज आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले, त्यांचं देखील आपण सतत आभार. पंच काय झाले, निर्णय घ्या लवकरात लवकर, फार उशीर करू नका. आपलं गाव आपली स्पर्धा आहे. कालभैरव चषक 2026 गाव साफिल्ली या सर्वांच्या मते आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि साफिर्ली गावचे जावई आणि मुसाड गावचे सुपुत्र आणि आमचे मावस बंधू नितीनजी मोरे पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. मुख्य पंच नितीन मोरे, स्क्वेअरलॅग पंच रुपेश चांदे, ही जोडी नक्कीच आपण अनुभवतोय. सामना चालू होतोय. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अल्पेश पवार, एक स्फोटक आणि घातक गोलंदाज म्हणून समजला जातोय. वावे चिंचाटवाडी संघाकडून त्याला 6 मिनिटं आहेत, टायमर इथे लावलेलं आहे. तर नक्की 3 षटकं, 6 मिनिटं झालेली आहेत. 3 षटकं आपल्याला 15 मिनिटाच्या आत पूर्ण करायची आहेत. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय कार्पेट पद्धतीने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आला. 2ने वाढले. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 8 धावा. असं वाटलं होतं की जर चेंडूची डायरेक्ट जर फेकी झाली असती तर नक्कीच मला वाटतं फलंदाज बाद झाला असता, पण अचूक फेक न झाल्यामुळं त्याचा फायदा मात्र झाला आहे. तो फलंदाजाला 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाची धावसंख्येत 8 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय, रिव्हर्स हिट मारलाय. झेल मात्र तिथे काय होत नाही, पण क्षेत्ररक्षक मात्र तिथं अव्वल दर्जाचा आहे तो वैभव उतेकर. आणि चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. 10 धावा धावफलकावरती लागत आहेत. 10 धावा धावफलकावरती लागत आहेत. कारण 10 आकडा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमध्ये शुभ मानला जातोय. आणि 10 नंबर म्हटलं तर आपला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी नंबर आठवण करून देतोय आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गणेश विरोधात अल्पेश पवार. चांगला फटका मारलाय ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू समोर येते, चेंडूची फेक होते आणि मात्र तिथं क्षेत्ररक्षक मात्र तिथं चेंडू काही पकडला नाही, पण 1-2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने पुन्हा एकदा 2ने वाढले. 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चांगली सुव्यवस्थित आपल्याला संघ वाटतोय तो जय गणेश पोसरे संघ. जय गणेश पोसरे म्हटलं तर एक युवा पिढीने घडवलेला हा संघ नक्कीच आपण पाहतोय. आणि चला फार मीटिंग करू नका, सहकार्य करा. आपलं गाव आपली स्पर्धा आहे, आपली मानाची स्पर्धा आहे, 15 गावची स्पर्धा आहे. आणि ही आज मुंबई शहरी भागात कल्याण या ठिकाणी आज आपण त्याचा आनंद घेतोय आणि अनुभवतोय. आणि एक मोठी स्पर्धा आहे. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन कालभैरव साफिल्ली या संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अल्पेश पवारचा. अकोटप्याचा चेंडू होता, स्लो डिलिव्हरी केली, निर्धाव चेंडूची सांगता झाली. फलंदाजाला गणेशला मातलं इथं बांधून ठेवले या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. वावे चिंचाटवाडी संघ एक कडवी झुंज नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावं लागणार या सामन्यामध्ये
आपल्या गावाचा आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन उभा राहिला आहे. या दोन संघादरम्यान पुढचा चेंडू होता, लेग पॉईंटच्या दिशेने मारला. क्षेत्ररक्षक निलेश उतेकर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव घेण्यात यश आले. एका धावाने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. 13 या आकड्यावरती 13 धावा धावफलकावरती लागत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि जय गणेश पोसरे संघाचे करते धारते आणि क्रिकेटचं फार मोठं यांना येड आहे ते सतीशजी साळवी साहेब. कारण बघा, मी मागाशी सांगितलं होतं की सतीश साळवी मुंबईमध्ये स्पर्धा असू द्या, गावच्या ठिकाणी असू द्या, पण आपल्या संघासाठी पाठीराखे म्हणून नक्कीच भक्कमपणे उभे असतात. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होते. 15 धावा धावफलकावरती लागत आहेत. पाणी पुरवा, तोपर्यंत आपण संधी थोडी देऊया डीजेना. धावा धावफलकावरती लागत आहेत. सामन्यातील तिसरा स्वतःचा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो आदित्य. पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगली रनर इथे आखले वावे चिंचाटवाडी. कारण जय गणेश पोसरे संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं यांनी काम केले ते पुरेपूर वावे चिंचाटवाडी या गोलंदाजाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आदित्य. याचा पुढचा चेंडू, चांगला फटका मारला लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक निलेश उतेकर चेंडू खाली येतोय. छेल मात्र तिथं झालाय आणि गणेशला माघारी परतवलंय. निलेश बाद होतोय, गणेश बाद होतोय. डीजे वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. हॅलो. तर गणेश माघारी परतला, गणेश बाद होतोय. त्याची नवीन जागा घेण्यासाठी आलेला तो फैजल चिपळूणकर एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी लागेल. चला, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे मला वाटतं 5 चेंडू बाकी असतील तिसऱ्या षटकातील. एक मोठी हाणामारी करण्याचा इरादा असेल फैजल आणि साहिल सुतारचा. कारण मला वाटतं साहिल सुतारला मात्र थोडीशी स्ट्राईक रोटेट काय भेटली नाही. नॉन स्ट्राईकला भरपूर वेळेला उभा राहिला आहे. डॉट चेंडूची सांगता झाली. 2 गडी बाद झालेत. पवन आणि गणेश ही जोडी मात्र तंबूत परतले. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढचा चेंडू आदित्यचा. चांगला फटका मारलाय. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेने निलेश उतेकर येतोय. झेल मात्र झालाय. फैजल बाद होतोय. झेल बाद झालाय. डीजे
नक्कीच मात्र इथं नवीन आलेला फलंदाज आहे तो ओमकार फैजलला बाद केलंय, कारण चांगली गोलंदाजी आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच आपण पाहतोय. आणि मला वाटतं हॅट्रिकचा चेंडू असेल. या जर चेंडूवरती जर विकेट आली तर मला वाटतं आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक असू शकते आदित्य या गोलंदाजाची. तर या हॅट्रिकसाठी प्रज्वत पालांडे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल या गोलंदाजाला. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आहे, कारण वावे चिंचाडवाडी संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ आहे, ज्येष्ठ खेळाडू आहे. तर त्याच्यात रवींद्र सकपाल असतील. काय बोलतात? प्रज्वत पालांडे नाही बोलतात. बरं, तर पुढचा चेंडू आदित्यचा चांगला फटका मारला लेग फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तो वैभव उतेकर. कारण आपण म्हणतो की 15 गावचा वंडर बॉय आणि वावी चिंचाडवाडी संघाचा करता धारता तो वैभव उतेकर. असं वाटलं होतं की स्टंप मात्र पहिलेच डेड झालेले दिसत आहेत गोलंदाजाकडून आणि संघाच्या धावसंख्येत मात्र 3 वाढते. सुधाकर सकपाल साहेबांकडून आदित्य उतेकरला 100 रुपयाचं पारितोषिक आले, कारण त्यांनी एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद सकपाल साहेब. आणि निलेश उतेकर साहेबांना निलेश उतेकरला पण 2 झेल घेतलेत, त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 झेल घेण्यात त्यांना यश आले, म्हणून त्यांना देखील इथं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हरिचंद्र कदम साहेबांकडून त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आदित्यसाठी तर नक्कीच सामना संपल्यानंतर आपण ते कलेक्ट करायचं आहे. धन्यवाद सर्वांचं, आलेल्या मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. पुढचा चेंडू आदित्य याचा. फुलटा चेंडू होता, चांगला समाचार घेतलाय वैभव उतेकर. चेंडू खाली येतोय, झेल मात्र तिथं सुटलाय आणि 2 धावा घेण्यात यश आले. आणि पंचांचा मात्र इशारा आलाय नोचा. अशी 3 धावा फ्री हिट असेल. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 21 धावा धावफलकावरती लागत आहेत. कारण क्रिकेट म्हटलं तर सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. कारण असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकात पवन आणि गणेश जेव्हा बाद झाले ना. हॅलो, श्री निलेश मोरे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार विक्रांत चव्हाण करतील. निलेश मोरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार विक्रांत चव्हाण करतील. तर नक्कीच इथं आलेल्या सर्व मान्य व्यक्तींचं यथाशी इथं स्वागत केलं जाईल. त्याची याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि मात्र तिथं 2 धावा घेण्यात आला, झेल सुटलाय. कारण वैभव उतेकर सारखा एक ज्येष्ठ खेळाडू असताना थोडासा फ्लंबल झाला, झेल सुटला आणि त्याचा मात्र फायदा झाला फलंदाजाला जय गणेश पोसरे संघाच्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला आहे. 2ने वाढले. मग अशीच संघाची धावसंख्या झाली होती 21 या आकड्यावरती. शेवटचं षटक घेऊन आलाय तो आदित्य. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय, पण मात्र साथ मिळत नाही ती क्षेत्ररक्षकाकडून. कारण गोलंदाजी करत असतो, त्याचा फायदा मात्र घेतात ते क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय निलेश उतेकर आणि मात्र पुन्हा एकदा झेल तिथं सुटलाय आणि 2 धावा घेण्यात यश आले. या 2ने वाढते. 23 धावा धावफलकावरती लागत आहेत. कारण मोठा सामना आहे. मी मागाशी सांगितलं जय गणेश पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी हा सामना चालू आहे. कारण दुसऱ्या सत्रात नक्कीच आपल्याला मोठी लढत पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती लागत आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं होतंय. वैभव उतेकर 1 धाव दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. तू मै काय रनिंग आहे, काय रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजामध्ये. आणि तिसरी धाव घेण्याचा, चौथी धाव घेण्याचा इरादा होता आणि गडी बाद होतोय. 3च धावा घ्याव्या लागतील. पंचांचा इशारा येईल. रुपेश चांदे आणि नितीन मोरे आहेत. तर ओमकार बाद होते, धावबाद झालाय.
पंच रुपये चांदे 3 धावांना. हां ठीक आहे. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत 3ने वाढले. 26 धावा धावफलकावरती लागत आहेत. तर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आदित्य यांचा. नवीन आलेला फलंदाज आहे तो सुजल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय वावे चिंचाटवाडी या संघाकडून. फुलटा चेंडू आता मोठा समाचार घेतलाय. वैभव उतेकर चेंडू खाली येतोय. तिथे झेल मात्र झालाय. गडी बाद झालाय. 5वा गडी बाद होतोय जय गणेश पोसरे संघाची धावसंख्या झाली 26. विजयासाठी 27 धावांची गरज. 27 DJ. मैदानात झाले रवाना ते वैभव उतेकर आणि कल्पेश पवार. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो फैजल. फुलटा चेंडू होता लॉंगअपच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय पण एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय कारण 18 चेंडूत विजयासाठी 27 धावांची गरज. 27 धावांची गरज असताना काही मोठी रनर इथे आखणार
आणि एक मोठा सामना नक्कीच आपण पाहतोय, कारण यानंतरचा होणारा सामना आहे कुरवल जावली मानाई माता विरोधात या संघामध्ये जो संघ विजयी होईल त्याच्याशी गाठ पडेल. योगेश देवजी उतेकर असतील, योगेश देवजी उतेकर आहे, योगेश जाधव असतील, कारण योगेश नावाचं मोठं वादळ आहे. कारण या कुरवल जावली या संघामध्ये त्रिवेणी संगम त्रिदेव ज्याला समजलं जातोय. पुढचा चेंडू फैजलचा अकोट टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिला वैभवने आणि एक छोटी धाव घेण्यात यश आले. कारण वैभवला माहिती आहे, कारण धावा होतील, कारण 18 चेंडूत 27 धावांची गरज असताना घाई मात्र करणार नाही तो वैभव उतेकर हा फलंदाज. कल्पेश पवार आणि वैभव उतेकर ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. मुसाडगावचे सुपुत्र आमचे मित्र बंधू मदन चांदे त्यांचं देखील नक्कीच हार्दिक स्वागत केलं जात आहे. चांगला फटका लॉंगऑफच्या दिशेने चेंडूची अचूक फेक झाली आहे, पण एक निर्णय क्षणी त्या मात्र इरादा बदलला. 2 धावा घेण्यात यश आले वैभवच्या, कारण वैभव उतेकर म्हटलं तर चित्त्याप्रमाणे झेप टाकतोय आणि 2 धावा घेण्यात पूर्ण झाले, यशस्वी झालाय. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एक चांगली रणनीती आखतोय तो जय गणेश पोसरे संघ. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. जय गणेश पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी हा व्होल्टेजचा सामना आहे, हृदयाचे ठोके वाजवणारा सामना आहे. कारण 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोण हरणार कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावे लागणार या सामन्यामध्ये ते नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. चला मीटिंग करू नका, चला लवकर सहकार्य करा. काल भैरव चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय. पर्व दुसरेमध्ये आलेले सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं आहे. एक आगळे वेगळं आयोजन, एक उत्कृष्ट दर्जाची आणि मानाची स्पर्धा आहे. आपली स्पर्धा आहे. तर नक्कीच इथं पारितोषिक आले भास्करजी पालांडे साहेबांकडून. वैभवजी उतेकर प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 1 धाव पूर्ण झाले, क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल झालाय आणि 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 2ने वाढले. 6 धावा धावफलकावरती लागत आहेत. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये म्हटलं ना तर चुकीला माफी नाही. कारण एकदा आपल्याकडून चूक झाली ना तर चुकीला माफी नाही. आणि थोडीशी जरी चूक झाली आणि त्याचंच प्रात्यक्षिक आता आपण इथं पाहिलं आणि 2 धावा घेण्यात यश आले. पुढचा चेंडू फैजल चिपळूणकर एक मिडियम फास्टर 15च्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. यारकर पद्धतीने टाकलेला चेंडू आहे, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवला फैजलनी. 1 धाव घेण्यात माहीर झालाय तो कल्पेश पवार. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. आमचे गुणलेखक आमचे साथी स्कोरर सांगतायत स्वप्नील उतेकर, मला स्वप्नील पालांडे, कारण कालच्या दिवसभरात आजच्या दिवसभरात त्यांनी गुणलेखक याची भूमिका नक्कीच पार पाडली. वैभव उतेकर प्रति षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. चांगला फटका मारलाय, क्षेत्ररक्षक तिथं फ्लंबल झालाय, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, आला एकदा चौकार. डीजे हॅलो, चला स्पीडअप घ्या. 12 चेंडूत विजयासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावांची गरज असताना काय रणनीती आखतोय ते जय गणेश पोसरे संघ. हा 16 पाहिजे, 16 सॉरी माफी असावी. तर 12 चेंडूत 16 धावांची गरज. सतीश साळवी यांचं पूर्णपणे लक्ष आहे. नक्कीच धन्यवाद. तर 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयासाठी 16 धावांची गरज. कारण प्रत्येक एक धाव म्हटलं तर महत्त्वाची आहे. तर सामन्यातील दुसरं पवन घेऊन आलाय गोलंदाज पवन केलसकर. चला लवकर
पंच जरा आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपला स्पीडअप घ्यायचा आहे. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे. त्यानंतर बक्षीस संभाराचा कार्यक्रम इथं पार पाडला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर सर्वांनी सहकार्य करा. पवन गोलंदाजीच्या मार्कवरती अकोट टप्प्याचा चेंडू आता लॉंगऑफच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू फैजल येतोय चेंडू समोर. चेंडूची फेक होईपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या मात्र 1ने वाढले. 12 धावा धापलकावरती लागत आहेत. 12 धावा धापलकावरती लागत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करावं लागेल ते जय गणेश पोसरे संघासाठी. एकाच दुसरी विकेट जर नक्की आली तर वावे चिंचाटवाडी संघ मला वाटतं थोडासा बॅकफुटवरती जाऊ शकतो. तर पुढचा चेंडू पवनचा. अकोट टप्प्याचा चेंडू होता. काय फटका मारलाय. गॅप सोडलाय आणि चेंडू की मात्र गेला सीमा रेषेच्या बाहेर. आलाय मोठा चौकार डीजे. संघाची धावसंख्या मात्र 16 या आकड्यावरती येऊन बसले. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज असेल. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न होता वैभवचा. डॉट चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखली. वैभव विरोधात पवन केलसकर. मोठा सामना आहे. पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी ही लढत आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. वैभव उतेकरला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 17 धावा. अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज असेल. एकाच दुसरी विकेट येणं फार मोठं गरजेचं आहे. कारण जय गणेश पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी मोठा सामना आहे. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फैजल गडी बाद होतोय. माघारी परतावलंय डीजे. वन डाऊन बॅट्समन आलाय. चांगली फटके मारण्याची ताकद आहे ते विजय या फलंदाजाकडून. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 10 धावांची गरज. 8 चेंडू 10 धावांची गरज असेल. सामना मात्र अजूनही कोणी हरलेला नाही, कोणी जिंकलेला नाही. कारण समतोल म्हणजे मध्यस्थी सामने आहे. एकाच दुसरी अजूनही विकेट आली. 7 चेंडूत 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू पवनचा. अकोटाब्याचा चेंडू होता. सन्मान दिलाय विजयने. पॉईंटच्या दिशेने मात्र ढकललाय आणि 2 धावा घेण्यात यश आले. तू मैमय करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडासा प्लंबल झाला आणि 2 छोट्या धाव घेण्यात यश आलाय. कारण वैभव उतेकर सहा चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. ती वावे चिंचाटवाडी या संघासाठी एक मोठी रणनीती. कारण थोडीशी जर चूक झाली ना क्रिकेटमध्ये तर थोडी महाग पडू शकते आणि हे आपल्याला वारंवार इथं पाहायला मिळते. कारण जय गणेश पोसरे संघाचे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक झाली त्याचा फायदा मात्र घेतलाय तो फलंदाज वावे चिंचाटवाडी या संघाकडून. नक्कीच 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 8 धावांची गरज. एकाच दुसरी विकेट एकाच दुसरे डॉट चेंडू जर झाले तर नक्कीच मला वाटतं जय गणेश पोसरे संघ विजयाच्या बॅकफुटवरती येऊ शकतो. काय रणनीती आखणार पवन केलसकर, गणेश केलसकर, फैजल चिपळूणकर, साहिल सुतार एक चांगली रणनीती आखतायत. कारण गणेश
तर पतंग उडू नका, व्यत्यय होणार नाही याची जरा काळजी घ्यायची. पुढचा चेंडू आखोटाप्याचा चेंडू होता, लेग फायलेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखले, संघाची धावसंख्या न रोखले तर रोखले या फलंदाजाला, वैभवला तर बांधून ठेवले गणेश या गोलंदाजाने. एक चांगली 5 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा, 8 धावा 5 चेंडू. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच वावे चिंचाटवाडी बॅकफूटवरती येऊ शकतो. कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती जय गणेश पोसरे संघाकडून. पुढचा चेंडू पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारला कार्पेट पद्धतीने, क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत मला वाटतं तिथे 2 धावा पूर्ण करण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते 20 या आकड्यावरती, 21 या आकड्यावरती, 21. अजूनही विजयासाठी 6 धावेची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. कारण एक चांगली रनर इथे आखतोय. कारण प्रत्येक गोलंदाजी चांगल्या अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्राची व्यूह रचना रचतोय तो पवन केलसकर, ज्यांनी संघाचं नेतृत्व केलंय, चांगल्या प्रकारची खेळी साकारली तो पवन. चांगले रनर इथे आखले जय गणेश पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी. आपल्याला नक्कीच मोठा सामना पाहतोय आपण. आणि मला वाटतं एक रणधुमाळी ज्याला म्हणतात ना क्रिकेटमध्ये, ती नक्कीच आपण इथे पाहतोय. पुढचा चेंडू, बॅटची एज लागले, बॅटला ब्रश झालाय, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालंय पवनकडून. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज. स्वप्नील पालांडे मला वाटतं थोडेसे फार टेन्शनमध्ये आलेले दिसत आहेत. कारण एक साईडला वावे चिंचाटवाडी विरोधात जय गणेश पोसरे. कोण हरणार, कोण जिंकणार? आपल्या गावाचा, आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन उभा राहिलाय या 2 संघादरम्यान. अजूनही एखाद दुसरा मला वाटतं डॉट चेंडू आला आणि जर विकेट आली तर नक्कीच बॅकफूटवरती जय गणेश येऊ शकते. कारण जय गणेश पोसरे संघ म्हटलं माहीर आहे. कारण विजयश्री कशी खेचून आणायची ते प्रत्येक गोलंदाजाला त्याच्याकडे ताकद आहे. आणि एखाद दुसरा मोठा फटका मारणं हे वैभव उतेकरला नक्कीच थोडंसं आव्हान आहे. कारण वैभव उतेकर विरोधात गणेश केलसकर. स्लो डिलिव्हरी केली, चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, अव्वल दर्जाचं मात्र क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आलंय. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावांची गरज. सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आलाय. कारण हृदयाचे ठोके वाजवणारा हा सामना आहे. कारण आणि हा सामना नक्कीच सर्वांना आवडला असेल तर नक्कीच या सामन्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण एक चांगला, खरं मला वाटतं आजच्या दिवसभरात चांगला सामना झाला आहे. जय गणेश पोसरे विरोधात वावे चिंचाटवाडी विरोधात एक सामना कोणी जिंको, पण मात्र इथे जिंकेल तो क्रिकेटचा खेळ हे नक्कीच आपण अनुभवतोय. कारण पवन केलसकर क्षेत्राची थोडीशी व्यूह रचना रचतात. त्यांना माहिती आहे एक स्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून समजला जातोय तो वैभव हुतेकर. स्ट्राईकवरती उभा आहे. एखाद दुसरा मोठा फटका येणार. 2 चेंडू 4 धावांची गरज. पुढचा चेंडू, चांगला फटका मारलाय वैभवने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, छेल मात्र तिथं झालाय. कारण फैजल चिपळूणकर हे त्या मुलाला बाजूला काढा त्या ग्राउंड मधून. स्वयंसेवक सामने चुरशी जे होतात शेवटचे सामने आहेत, सेमीफायनल फायनलचे सामने आहेत, तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आणि कुणी सामना चालू असताना ग्राउंडमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. सूचना द्या लोकांना. कारण शहरी भाग आहे, आपलं गाव आपली स्पर्धा आहे. तर 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. कारण मी मगाशी सांगितलं होतं स्वप्नील पालांडे 2 चेंडूचा खेळ बाकी असताना विजयासाठी 4 धावांची गरज असताना, कारण वैभव
वैभव उतेकर सारखा एक स्फोटक आणि घातक फलंदाज असताना चांगला फटका मारला, पण चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र तिथं सजवलं ते पवन केलसकरने. आणि एक त्याला माहिती होतं की वैभव उतेकर कुठे फटका मारू शकतो आणि त्याप्रमाणे फैजाला तिथे आणून उभा केला, झेल झाला, गडी बाद झाला. विजयासाठी 1 चेंडू 4 धावांची गरज, 1 चेंडू 4 धावांची गरज. कारण मी मागाशी सांगितलं होतं की सामना कुठेही गेलेला नाही, सामना दोन्ही साईडला आहे. कारण एक साईडला वावे चिंचाटवाडी तर दुसऱ्या साईडला आहे का तो जय गणेश पोसरे. कारण ते नावातच त्यांच्या संघाचं नाव जय गणेश, कारण गणपती बाप्पा मोरया. तर नक्कीच 1 चेंडूचा विजयासाठी 4 धावेची गरज. 4 आम्ही स्वतः आहे. सतीश साळवी नक्कीच एक चांगली भूमिका असते त्यांची, क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि एक म्हणतात ना जिवलग प्रेम. कारण 15 गावात म्हटलं तर तो वंडरबॉय ज्येष्ठ नागरिक ज्याला समजलं जाते ते सतीश साळवे. कारण जय गणेश पोसरेचे संघाचे पाठीराखे. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा. एका दुसरा मला वाटतं जर डॉट चेंडू आला का फटका मोठा आला तर नक्कीच वावे चिंचाटवाडी संघ बॅकफुटवर ते विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. पाहूया अल्पेश पवार आणि गणेश केलसकर. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण मात्र झाले. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले आणि जय गणेश पोसरे संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे वावे चिंचाटवाडी संघ आणि यापुढील दोन्ही सामने 2 षटकांचे असतील.